आता आपल्या बावण्याची एंट्री झालेली आहे. गाईज हा रोड पाहू शकता, हे कमान तुम्ही पाहू शकता. आलोय आता जस्ट शेतात. तुमचा आता एक सीन झालेला आहे. काट्या भरायचे चाललेत, खूप फाटली. हा काम कम्प्लीट झालेलं आहे. खरंच गाईज खूप फिलिंग भारी येते. बावण्याला पाहू शकता. बाळासाहेब कसं वाटतंय तुम्हाला? कालच्या एवढाच लेट झालंय. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता चाललोय कामाला आणि आज आम्ही दोघे जण आहोत. तर चला जाऊया, कोण कोण दोघे जण आहोत तुम्हाला दाखवतो. बाकीचे दोघे जण ते दुसरीकडे गेलेत. काल आम्ही जिथे कामाला गेलेलो तिथे खूप अंधार झाला गाईज आम्हाला येताना. सो त्याच्यानंतर 5 बंडल होते, त्यांना होल मारायचे होते, त्याच्यामुळे तिकडे ते दोघे गेले सकाळी 8 वाजता. आता आम्ही इकडे चाललोय, चिंग्या दादा आणि मी. आज त्याचीच गाडी घेऊन जाणार आहे. मी इकडे नाश्ता करते, पप्पांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सो चला चलूया, जातो. आणि आज डब्बा पण नाही घेणार. आणि 10 गुंठच तारकाठी आहे. आजचा व्ह्यू पण पाहू शकता. आता आपल्या बावण्याची एंट्री झालेली आहे. काल कामाला नव्हते, आज आलेले आहे, ते पाहू शकता. बावण्याची एंट्री, रॉयल एंट्री. आमच्या पाठीमागे आपल्यासोबत आहेत आपले बाळू राणा दादा आणि मी. ट्रिपल सीट चाललोय गाईज गाडीवर, कारण की 10 गुंठ तारकाठी आहे. बोललो तिथं जर जाऊया, कारण की दोघांमध्ये वेळ लागला असता. काही थोडे तिकडनं पण भेटतील पैसे, त्याचा काही विषय नाही. तो आता चाललोय आम्ही जसं आऊटमध्ये. चला गाईज हा रोड पाहू शकता. गावात जायला ओढ्यातून जावं लागतं. इथे खूप पाणी असतं, आता पाणी नाही आहे. पाहू शकता गाईज किती खडबड रस्ता आहे. गाडी आमची अडकलेली आहे आणि आम्ही आता गाईज इथे जस्ट उतरलेलो आहे, पाहू शकता. दुसऱ्या घेरमध्ये गाडी आहे ना. तर गाईज पाहू शकता, इथे उतरलो जस्ट मी. कसा रोड आहे गाईज तुम्ही पाहू शकता. गावामध्ये हा रोड जातो, नायकाची वाडी. तिथे आम्ही जस्ट आता पोहोचलेलो आहे. आपला भाऊ आज गाडी चालवतोय, त्याच्यामुळे मी एवढं शूट करतोय. नाहीतर मला शूट करायला चान्स नसतो गाईज, कारण की मी बाईक चालवत असतो ना, त्याच्यामुळे. एवढा छोटा रस्ता आहे गाईज, पाहू शकता. हे आहे मंदिर, गणेश मंदिर आहे. कमान तुम्ही पाहू शकता, नायकाची वाडी. इथे लावलाय फोन मालकाला. कुठे जायचं ते बघू आता. तर गाईज आता आम्ही मेन रोडला चाललोय. मेन रोडच्या इथून राईट साईड मारला की तिथेच आहे हे ओढा वगैरे, पाहू शकता गाईज इथला. तर गाईज इथेच कुठेतरी आहे जवळपास. हा आहे पूल इथला, पण पाणीच नाही आहे त्याच्यामध्ये. आलोय आता जस्ट शेतात. तुम्हाला दाखवतो किती तारकाठी आहे काढायची आहे. हे बघू शकता गाईज, एवढी आहे. इथून ते एंडपर्यंत आहे, 12 सऱ्या आहेत. आणि हे मिरचीला केलेली काठी होती, तीच काढायची आहे पूर्णपणे गाईज. ही तार सोडून ते गुंडळून अशी गोल गोल करून ठेवायची आहे. पूर्ण काट्या काढायच्या आहेत. आणि हे रस्सी पण तोडायची आहे. हे बघा अशी, हे अशी पूर्ण रस्सी तोडायची आहे. हे पाहू शकता, पूर्ण हे अख्खं काम आहे. सो आपले भाऊबंद इथे बसलेले आहेत. सो आता चला बघूया काय बोलतात. काम ठरवायचं होतं, म्हणजे ठरवलं. सो आता तेच करायचं आहे. सो चला स्टार्ट करूया. 2 मिनटं आपल्या बाळासाहेबांची मुलाखत घेऊ, कारण की ते 2 दिवस कामाला नव्हते. कुठे गेलेले कुठे नाही जरा विचारू त्यांना. तर बाळासाहेब 2 दिवस झालं तुम्ही कुठे गेलेला? काल कुठे गेलेला? काल होता की नाही? घरी होता का काल? आणि परवा कामावर गेलेला का? म्हणजे दुसरीकडे गेलेला, मिस्त्रीकडे गेलेला की कुठं? मिस्त्रीकडे गेलेला का? बर. आणि काल तुम्ही कुठेतरी बोलला औंधला, कुठे गेलेला? बाळू मामा.
हो बरं मग औंधला कुठं आहे? आवडलं कुठं पण? इकडे देवीच्या रस्ता एम आय रस्त्याला नाही मंदिर आहे. एम आय रस्त्याला मंदिर आहे तिथं आहे का? हो बरं चालेल. आता हे काम करायचं का कसं? हो, करायचं आहे. मालक म्हणते जरा थांबा 5 मिनिटात फोन करतो. हे असं असतं का आपण इथं एवढ्या लांब आलो आहे आणि ते असं म्हणतात 5 मिनिटं थांबा फोन करतो म्हटल्यावर असं कसं चालेल? हां करायचं आहे ना? हो करायचं आहे. चालेल ठीक आहे. गाईज आम्ही 3 जणच आहे कामाला. 2 जण येणार होतो पण म्हटले बाळून आणायला पण घेऊन जाऊ जरा, त्याच्यामुळे आम्ही आता 3 जण आलो आहे. 3 जण काम करतो. हे पाहू शकता इकडे बाळूणांना पण आहेत आपले. आत्ता जस्ट काम चालू केलेलं आहे. पहिले गाईज ह्या रश्या आहेत ना त्या तोडून घेतो. हे बघू शकता बाळूणांना पण आपल्या तिकडे तोडतात. एवढं आम्ही काढलेलं एक सरी. सो आता इकडून आम्ही काट्या म्हणजे काढत जाणार आहे. आपले बाळूणांना पाहू शकता इथे काढतायत काट्या. हे बघा अशा काढतात. हे असे तिडे वगैरे मारलेले असतात तारकाठी करताना. आणि तिकडे आपला चिंग्यात आता पाठीमागेच आहे, येतोय तो हळूहळू पुढे. हे बघा आत्ता गाईज जस्ट तार निघाली, काठी ऑटोमॅटिकली पडली. हे पाहू शकता कारण की तारेवरच खेळ असतो सगळा काठीचा. हे बघा एक काठी काढलेली आहे. हे बघा अशा काट्या काढाव्या लागतात. काढा अजून एक. हे बघा काहीच स्वतः अशाच एकदम एंडपर्यंत काट्या काढायला लागणार आहेत. आता आम्ही 3 लाईन आणलेल्या आहेत खालून वरती. हे अशा काट्या काढून ठेवलेल्या आहेत. सो पूर्ण आता आम्हाला रान 12 सऱ्या 4-4 सऱ्या सगळ्यांना येतील. सो आता चालू आहे बघू शकता इकडे बाळूणांना पण काढतात. सो आता 3 सऱ्या झालेल्या आहेत. चला करू चालू. काय झालं? निघा नाही. तुमचा आत्ता एक सीन झालेला आहे. आम्ही तार वगैरे काढायला आलो बट तो घन असतो ना तोच नाही घेऊन आलो. कारण की ही मॅक तुम्ही बघू शकता. मॅक आहे, मॅकच्या खाली तार अशी गेलेली आहे पूर्णपणे. सो आता ही काढल्याशिवाय तार काय निघणार नाही आहे. म्हणजे लढाईला आलो इथे. पुढे सैन्य वगैरे उभे आहेत, हे पाहू शकता सैन्य. पण आम्ही हत्यारच घेऊन आलो त्यांना मारायला. पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे अजून झालं नाही, अर्ध राहिले. हे पाहू शकता पूर्ण अशा काट्या होत्या त्या. हे पाहू शकता आपल्या बाळूणांनी एका जागेवर जमा केलेल्या आहेत. आता हे एवढं झालेलं आहे. तर आता त्या काट्या गाईज भरायच्या त्या पिकअपमध्ये. हे तुम्ही बघू शकता पिकअपमध्ये पूर्ण अशा सगळ्या काट्या भरायच्या आहेत त्या जेवढ्या त्या. आणि ह्या पण भरायच्या आहेत गाईज. हे पाहू शकता तुम्ही. भरूया. काट्या भरायच्या चाललेत पिकअपमध्ये. हे एवढ्या भरलेल्या आहेत. सो तिकडे आपला भाऊ आणतो. हे खूप भूक लागली बाळूणांना. तर बाळूणांना आता आपल्यासाठी ऊस घेऊन आलेत. हे पाहू शकता. किती आणले? 2 आणले का? तर आता आपण ऊस खाऊया. मालकाने आणलेत आमच्यासाठी वडापाव. बेकार फाटली आहे आमची. आता खातो वडापाव पहिला. हेच खरंच आज खूप फाटली. काट्या सगळ्या भरून झाल्या. अजून तारा त्या गोळा करायच्या तिकडच्या. ती मशीन आहे बघा. इकडे बाळूणांना पण आपले वैतागलेले आहेत, पाणी पित आहेत. चिंगू दादा पण वैतागलेले आहे. कपडे बघा चिंगू दादाचे, माझे. हा काम कंप्लीट झालेलं आहे. शेवटी तिकडे जाऊन त्यांच्या घरी जाऊन ते परत काट्या उतरवायच्या आहेत. सो आपला चिंगू दादा वगैरे पाहू शकता. आता त्यांची गाडी घेऊन मला जायचं आहे त्यांच्या घराची इथे. आणि बाळूणांना तिकडे मशीन पकडून थांबलेले आहेत. गाईज खरंच आज खूप फाटली. इतकी बेकार फाटली ना गाईज. आज खूप काम केलं, कंबर वगैरे खूप दुखायला लागली आहे. सो चला आता झालं आहे कंप्लीट काम. वाजले 5:30. ही बाईक पाहू शकता तुम्ही, बिना चावीची बाईक आहे. चावी कुठे लावायची गाईज सगळं त्यांनी काढलेलं आहे, स्विच वगैरे. आणि इथे फक्त त्यांनी बटन लावलेलं आहे. पाहू शकता इंजन स्टॉप, ऑफ आणि रन. सो आता इंजन ऑनमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे रनमध्ये ठेवलेलं आहे. सो आता चला ही बाईक घेऊन जाऊया. खूप मजा येणार आहे चालवायला. फुल यामा RX 100 सारखी फिलिंग येणार आहे. मशीन घेऊन बसलेलं आहे यामावरून कावासाकी. सो चला बाळूणांना काय म्हणता, जाऊया का? हां पाहू शकता खूप मजा येते ही बाईक चालवायला.
एका हातामध्ये चालवतं किती बुटकी बाईक आहे पाहू शकता काही जसे सायकल चालवल्यासारखं फील येतं. आणि आपले बाळूभाऊ आता त्या गाडीवर बसलेले आहेत, मशीन वगैरे दिलेली आहे. सो पुढे चाललोय आता आम्ही. खरंच काहीच खूप फिलिंग भारी येते पाहू शकता. खूप छान वाटतंय. इथून लेफ्ट साईडला जायचंय. जावा की खाली करायचंय ना. बाळूनाना पाहू शकता पिकअप मध्ये जातायत वरती. चढा लवकर. हा गेली जावा कडे नाही का. काय होतंय. रशी धारा की वर. हा धरा. तीन हाय आईच्या गावात. पडणार पडणार नाही 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 जावा. हाय चल 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 काय चल. चल चल काय चल चल टाका ती बंडल. हा हा बसा. बाळासाहेब कसं वाटतंय तुम्हाला. लय भारी वाटतंय ना. भारी म्हणायचं. कसं आहे. पूर्ण काम कंप्लीट झालंय. आज पण कालच्या सारखंच झालं. आज पण खूप वेळ झालाय. 7:30 वाजले तरी आम्ही इथेच आहे नायकाच्या वाडीमध्ये. कालच्या एवढाच लेट झालाय. खूप वेळ झालाय. आता बघू आता घरी चाललोय. मालक गेलेत पैसे आणायला. आमचं गाव आहे 30 किलोमीटर 30 ते 35 किलोमीटर लांब आहे. आम्हाला आता इथून एवढ्या लांब जायचं आहे. अंधाराचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये घाटमाथ्यावर ट्रॅक्टर वगैरे खूप आहेत. सो आता हळूहळू आम्ही जाणार आहे. आणि थंडी पण एवढी आहे ना गाईचं. आम्हाला इथेच थंडी एवढी लागते. आता पुढे बाईक चालव असताना एवढी थंडी लागेल ना गाईच. खूप बेकार थंडी वाजणार आहे. आणि आम्ही काय जर्किंग वगैरे घालून नाही आलो. गाईचं आजचं काम खूप डेंजर होतं. बोललो सकाळी 2-3 तासामध्ये होईल बट ते काय झालं नाही. आत्ता वाजलेत 9 आणि गाईचं आज एवढी थंडी वाजली ना आणि एवढं लेट झालं ना. खूप दिवसातून असं म्हणजे एकदम लेट झालंय. 9 वाजलेत. सो आत्ता जस्ट आलोय घरी. खूप म्हणजे काहीच एवढं सकाळपासून काम केलं बट पैसे थोडे कमीच भेटले. कारण की ते बोललेलं थोडंसंच काम आहे पण काम होतं आज जास्त. त्याच्यामुळे आमच्या तिघांवर खूप लोड आला. आणि दुपारी डब्बा पण नव्हतो घेऊन गेलो. मी बोललेलो म्हणजे घेऊन जातो वगैरे पण नाही घेऊन गेलो. त्या मालकांनी त्यांना सांगितलं वडापाव आणायला तेव्हा त्यांनी वडापाव आणले. सो वडापाववर आज काम केलं आहे गाईज. सो आता खूप एवढी थंडी वाजते ना गाईज. खूप बेकार थंडी पडली आहे. पावसाळा होता त्याच्यामुळे पावसाळा म्हणजे खूप वेळ होता ह्यावर्षी. त्याच्यामुळे खूप थंडी पडली. थंडीमुळे आता पावसाळ्यामुळे थंडी पण खूप होणार आहे. सो आता आलोय घरी. तर गाईज आत्ता जस्ट आंघोळ केली. सो आता येता येता गाईज हे जॉयचं बॉडी लोशन आणले हे पाहू शकता. सो आता हे लावतो बॉडी लोशन. मोठंच आणणार होतो गाईज एक 100 रुपयेवालं बट विषय काय झाला तिथे नव्हतं त्याच्यामुळे छोटे घेऊन आलो. सो आता हे लावूया कारण की हात खूप फुटलेत. ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.